इंटिमेशन ऑफ इमॉर्टॅलिटी बाय विल्यम वर्ड्सवर्थ. इंटिमेशन म्हणजे सूचना आणि इमॉर्टॅलिटी म्हणजे अमरत्व. तर या कवितेतनं वर्ड्सवर्थनी अमरत्वाच्या काही सूचना केलेल्या आहेत. मला ही कविता खूप आवडते कारण खूप फिलॉसॉफिकल आहे आणि तितकीच महत्त्वाची देखील. कारण बऱ्याचदा आपण नैराश्यात ग्रासले जातो आणि तेव्हा आपल्याला कळत नाही की आपला आनंद नेमका कुठे लुप्त झालेला आहे. आपला हा कवी देखील काहीशा नैराश्यात ग्रस्त झालेला आहे आणि त्याला देखील प्रश्न पडलाय की त्याचा आनंद कुठे लुप्त झालाय. तो निघालाय आपल्या उत्तराच्या शोधात. चला तर पाहू मग त्याचं उत्तर काय आहे. ही कविता पूर्व अस्तित्व या संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजे आत्मा हा शरीरा अगोदरपासून अस्तित्वात आहे आणि या निसर्गातील ईश्वरी सत्याचे आपण जेव्हा शिशु अवस्थेत असतो तेव्हा याचा साक्षीदार असतो आणि जसे मोठे होत असतो तसे आपण ऐहिक सांसारिक होत जातो आणि ही दैवी दृष्टी गमावत जातो. विल्यम वर्ड्सवर्थ हा रोमॅन्टिक पोएट आहे आणि याच्या लेखनावरती फ्रेंच राज्यक्रांतीचा चांगलाच प्रभाव दिसून येतो. याची पोएट लॉरेट म्हणजेच राजकवी म्हणून 1843 मध्ये निवड झाली. याची साधारणपणे पोएट ऑफ नेचर म्हणजेच निसर्ग कवी म्हणून ओळख आहे. याचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे आहेत. या कवितेस द ग्रेट ओड देखील म्हणतात. ही कविता इर्रेग्युलर पिंडारिक ओड आहे, ओड या टाईपची आहे आणि यात 11 कडवे 11 स्टांजा आहेत. ही कविता तशी खूप मोठी आहे त्यामुळे आपण ही कविता 3 टप्प्यात विभागतोय आणि प्रत्येक टप्प्यात कवीला काय म्हणायचंय त्याचा सारांश पाहणार आहोत. तर पहिला टप्पा हा सुरुवातीच्या 4 कडव्यांचा आहे ज्यात कवी मृत्यूविषयी आणि तारुण्य निरागसपणामध्ये होत जाणारी घट याविषयी बोलतोय. थोडक्यात काय म्हणायचंय त्याला, जेव्हा आपण जन्म घेत असतो तेव्हा अगोदर आपल्याला हे ज्ञात असतं की आपण संपूर्ण विश्वाशी एक आहोत. म्हणजेच आपल्यात जो आत्मा आहे तो प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्यात ही एकात्मता असते. परंतु आपण जसजसे मोठे होत जातो तसं स्वकेंद्रित होत जातो आणि त्याच्यामुळे आपण आपल्यात जो निरागसपणा आहे तो आपल्यातनं हळूहळू कमी होत जातो आणि आपला जो आत्मा आहे तो अमर आहे. न त्याला जन्म आहे न मृत्यू आहे. त्याच्यामुळे सुख दुःख या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध येत नसतो आणि हे माहीत असल्यामुळे आपण लहानपणी खूप आनंदी असतो. आपल्यामध्ये खूप चैतन्य असतं. पण जसे आपण मोठे होत जातो तसं आपण या शरीराशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी खूप आकर्षित होत जातो आणि त्याच्यामुळे शरीराला तर जन्मही आहे आणि मृत्यू आहे. त्याच्यामुळे आपण या मृत्यू किंवा नैराश्य या गोष्टींकडे खूप प्रभावित होत जातो. तर पहिल्या कडव्यात तो चिडून म्हणतो की अशीही एक वेळ होती जेव्हा त्याला निसर्गातील प्रत्येक गोष्ट प्रसंग स्वप्नवत वाटायचे आणि ती वेळ आता भूतकाळाशी एक झालेली आहे. ही झरे, बागा इत्यादी जसे अगोदर याला आकर्षित करायचे, त्यातील सौंदर्य त्याला अगोदर जसं दिसायचं तसं आता मात्र दिसत नाहीये. तो म्हणतो की अजूनही इंद्रधनुष्य, सुंदर गुलाबांची फुलं, आकाशातील सुखावणारे चंद्र तारकांचे रूप आणि सूर्याची किरणं तितकीच सौंदर्याने ओतप्रोत आहेत. पण तरीही मला जाणवतंय की या सृष्टीवरून काहीतरी नाहीसं होतंय. नंतर तो म्हणतो की जेव्हा वसंतातील पक्ष्यांचे मी गाणे ऐकतो, तरुण कोकरूंना म्हणजेच बकरी किंवा शेळीची जी छोटी पिल्लं असतात त्यांना खेळताना बागडताना पाहतो तेव्हा देखील शोकदायी विचारांनी मी त्रस्त असतो. म्हणजे काय तर कवी सध्या एवढा नैराश्यात आहे की अगोदर कविता लिहिताना जेव्हा तो निसर्गाला पाहायचा, त्याचं वर्णन करायचा तेव्हा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत त्याला खूप जास्त सौंदर्य आढळून यायचं. आता देखील त्या गोष्टी तशाच आहेत. पण हा नैराश्यात असल्यामुळे त्याला कशातच काहीच सौंदर्य आढळून येत नाहीये. पण तो म्हणतो की पण त्यातही जवळच्या धबधब्याचा आवाज, पर्वतातील प्रतिध्वनी आणि वाऱ्याचा जोरदार झोत पुन्हा त्याची ऊर्जा भरून काढतो. तो बोलतो की माझं दुःख जास्त काळ मला आनंदाच्या ऋतूपासून दूर ठेवू शकत नाही, कारण संपूर्ण सृष्टी आनंदात आहे. तो एका मेंढपाळ मुलाला त्याच्या भोवती आनंदाने बागडायला सांगतो, जेणेकरून त्याला देखील त्याच्या आनंदात स्वतःला समरस करता येईल. पुढच्या कडव्यात तो बोलतो, निसर्गातील घटकांना संबोधतो
आणि म्हणतो की त्यांच्या आनंदाच्या उत्सवात याचं हृदय देखील सहभागी होतोय. तो म्हणतोय की एवढ्या सुंदर सकाळी जेव्हा सगळी लहान मुले आनंदात फुलांसमवेत बागडत आहेत, त्यावेळी कुणाचंही आणि माझंही दुःखी राहणं पूर्णपणे चुकीचं आहे. असं असलं तरी देखील एखादं झाड किंवा शेत जे तो पाहतोय, ते त्याला जाणवून देत आहे की काहीतरी संपून गेलंय. अगदी त्याच्या पायाखाली चुरगळली जाणारी पिवळी-जांभळी छोटी मखमली फुलं देखील त्याला तेच जाणवून देत आहेत, की काहीतरी संपलेलं आहे. एक सांगायला आवडेल, की ह्याची एक कविता आहे डॅफोडिल्स म्हणजे त्याच्यामधनं तो एक डॅफोडिल्स हे खूप छोटंसं फूल असतं आणि त्या छोट्याशा फुलावर देखील याने एक कविता लिहिलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एवढं सौंदर्य निरखून तो शब्दबद्ध करणारा असा हा निसर्ग कवी आहे. पण आज तो बोलतोय, की ही छोटी-छोटी मखमली फुलं देखील मला हे जाणवून देतायत, की काहीतरी संपलंय. म्हणजे हा पूर्णपणे नैराश्यात ग्रस्त झालेला आहे. त्यानंतर तो हे जेव्हा सगळेजण त्याला जाणवून देतात, की सगळं काही संपतंय, तर त्यावर तो स्वतःला विचारतो, की आशेने ओतप्रोत दूरदृष्टी जी माझ्याकडे होती ती कुठे हरवली? म्हणजे डॅफोडिलसारख्या छोट्याशा फुलावर कविता लिहिणारा मी कवी आणि आज मला कुठलीच गोष्ट सुखावत नाहीये, कशातलं सौंदर्य दिसत नाहीये, तर ती दूरदृष्टी कुठे गेलीये? किंवा ती कीर्ती, ती स्वप्न कुठे हरवली आहेत? आता कवी म्हणल्यानंतर स्वप्न असेल, कल्पना असतील, त्या येणारच. याच्यानंतर स्टार्ट होतोय दुसरा टप्पा. यात पुढचे 4 कडवे येतात आणि यामध्ये तो माणूस जसा मोठा होत जातो, तसा तो दैवी दृष्टी कसा गमावत जातो, हे त्याने सांगितलेलं आहे. यामध्ये त्याने या कवितेतील क्रॉस्ड लाईन ज्याला म्हणतात ना, तो बोलतो की "अवर बर्थ इज बट अ स्लीप अँड अ फॉरगेटिंग." त्याच्या मते माणूस जन्माला येण्यापूर्वी खूप पवित्र अशा ठिकाणी असायचा आणि त्याच्यात समज निर्माण होईपर्यंत म्हणजे बालपण असेपर्यंत तो संपूर्ण विश्वाशी जोडलेला असतो. अंतिम सत्याशी परिचित असतो. अंतिम सत्य म्हणजे काय? अंतिम सत्य म्हणजे आपल्यामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा अमर आहे. ना त्याला जन्म आहे, ना मृत्यू आहे. त्याचा ना सुखाशी ना दुःखाशी संबंध आहे. तो अमर आहे. तर हे अंतिम सत्य आहे. तर या अंतिम सत्याशी तो परिचित असतो. त्यामुळे आनंद आणि चैतन्य त्याच्यात नांदत असतं. परंतु जसा मोठा होत जातो, तसा तो या सर्वांपासनं दुरावतो आणि दुःखी होत जातो. कारण आपण जसजसं मोठे होत जातो, तसं मी कोण? तू कोण? म्हणजे काय तर आपण एकमेकांपासनं दुरावत असतो आणि वरच्यावर स्वकेंद्रित होत जातो. त्याच्यामुळे साहजिक आहे दुःख हे आपल्या आयुष्यात जडत जातं. पुढे तो म्हणतो, सृष्टीवरील भौतिक, क्षणिक सुख प्राप्त करण्याच्या नादात आपण आपली खरी ओळख विसरून जातो. आपली खरी ओळख काय असते? तर हा आत्मा आहे, जो की अमर आहे आणि सगळ्यांमध्ये असणारा हा एकमेव कॉमन फॅक्टर आहे. पण जसजसे मोठे होत जातो तसतसं शिक्षण घेणं, डिग्री मिळवणं, नोकरी होणं म्हणजे हे सगळी भौतिक सुख आणि क्षणिक सुख असतं हे. याच्यामागे आपण पळत सुटतो आणि हे जे सत्य आहे किंवा जी आपली खरी ओळख आहे ती नेमकी आपण विसरत जातो. पुढे तो म्हणतो पुढे तो एका 6 वर्षाच्या मुलाची कल्पना करतो, की एखादा 6 वर्षाचा मुलगा, छोटासा मुलगा तो कल्पना करतो, की आई-वडील त्याच्यावर किती प्रेम करतात आणि हळू-हळू आजूबाजूच्या समाजात जेव्हा जे तो पाहत असतो त्याचं ते अनुकरण करायला लागतो. जसं आईला स्वयंपाक करताना ते पाहून लहान मुलंही थोडंसं तिचं अनुकरण करायला जातात. तर त्याचं म्हणणं असं असतं, की माणसाचं जे आयुष्य आहे ते संपूर्ण जीवनच एक प्रकारचं अनुकरण असतं. म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी आयडियल असतात, आदर्श असतात म्हणजे काय, की आपण कुणाचं तरी अनुकरण करत जगत असतो. याच्यानंतर सुरू होतो आपला तिसरा टप्पा. यात शेवटचे 3 कडवे येतात. त्यामध्ये बालपणाच्या आठवणी, ती दैवी दृष्टीची आठवण आपणास आयुष्यातील आनंद नव्याने वेचायला शिकवतात. म्हणजे यात सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे, की आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे जेव्हा आपण नैराश्याने ग्रासले जातो, तेव्हा त्यावेळी आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल परत, तर काय हेल्पफुल आहे, तर आपण आपल्या बालपणीच्या आठवणीत गेलं पाहिजे. तिथे कुठेतरी आपल्याला ते उत्तर भेटेल. तर पाहू त्याचं काय सारांश काय आहे.
पुढे तो म्हणतो की लहान मूल जरी ईश्वराचं प्रेषित असले, तरी जसजशी मोठी होतात तशी-तशी याच्यापासून दुरावत जातात. पण त्याचं म्हणणं असं आहे, की तो परत आपल्या वाटेवर जाऊ शकतो. तो परत ईश्वराचा जो प्रेषित किंवा त्याचं जे सत्य आहे त्याच्याशी त्याचा परिचय होऊ शकतो. परंतु त्याच्याऐवजी त्याला घाई असते ती मोठे होण्याची, ऐहिक सुख म्हणजे भौतिक सुख मिळवण्याची. पुढे तो म्हणतो, की त्याच्या बालपणाच्या आठवणी त्याला त्या हरवलेल्या निरागस, अंतःप्रेरणादायी व संशोधनाच्या विश्वात नेण्यास मदत करते. मग तो सर्व पशु-पक्ष्यांना या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतो. तो म्हणतो, की जरी निसर्गाचा व अनुभवांचा काही आनंद मी गमावला असला, तरी या बालपणीच्या आठवणीत मला तो मिळेल. उलट या सर्व घटनेमुळे मला खऱ्या अर्थाने तात्विक बुद्धी प्राप्त झाली. माझ्या जाणीवा विकसित झाल्या. शेवटी तो म्हणतो, की बालपणीतील ही जी अमरत्वाची जाणीव आहे, म्हणजेच माझ्यातील आत्मा अमर आहे. ही जी जाणीव आहे, यामुळे लहान मुलं निसर्गावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात. त्याचं सौंदर्य पाहत असतात आणि आनंद राहतात, चैतन्यदायी असतात. थोडक्यात विल्यम वर्ड्सवर्थला या कवितेतनं काय सांगायचंय, तर त्याला असं म्हणायचं की जेव्हा आपण नैराश्याने ग्रासले जातो, नकारात्मकता आपल्यावर खूप प्रभावी होते, त्यावेळी आपल्याला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी आणि आपल्याला परत तो आनंद मिळवण्यासाठी एकदा आपण आपल्या बालपणीच्या आठवणी आठवल्या पाहिजेत. तिथे कुठेतरी आपल्याला हे उत्तर नक्कीच सापडेल. कारण बालपणी आपण खऱ्या सत्याशी परिचित असतो, की आत्मा हा अमर आहे. त्यामुळे तेव्हा खरंच चैतन्य, आनंद आपल्यात असतं. तर त्या आठवणीत जर आपण परत गेलो, तर आपल्यालाही आनंद कसा मिळवायचा किंवा आपल्या आनंदाचं नेमकं गमक काय आहे ते कळेल. थँक यू.